हॅलो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप सपोर्ट अँड रेजिस्टन्स कोणत्या पद्धतीमध्ये ड्रॉ करायचे हे बघणार आहोत. जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सुरुवातीला शिकणं म्हणजे सपोर्ट अँड रेजिस्टन्स. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमचे पूर्ण डाऊट्स क्लिअर होतील सपोर्ट अँड रेजिस्टन्स बद्दल. तुम्ही कधी विचार केला आहे का की प्राइस एका ठराविक पॉइंट पासूनच वरती का जाते आणि एक पर्टिक्युलर पॉइंट पासूनच खाली का पडते? त्याचं उत्तर असतं म्हणजे सपोर्ट अँड रेजिस्टन्स. सपोर्ट अँड रेजिस्टन्स वर बायर्स आणि सेलर्स हे ऍक्टिव्हेटेड असतात. सपोर्ट म्हणजे काय? सपोर्ट म्हणजे अशी एक प्राइस लेवल जिथं प्राइस कंटिन्युअसली फॉलिंग होत होती आणि एका पर्टिक्युलर पॉइंट नंतर प्राइसने आपल्याला एक बाइंग शो केली आहे. तेच आपण सपोर्ट असं म्हणतो. म्हणजेच काय, एक पर्टिक्युलर पॉइंट तिथून आपल्याला एक बाइंग शो केली आहे मार्केटने, त्याचला आपण एक सपोर्ट असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण बघूया की जर समजा गोल्डची प्राइस एक डाऊन ट्रेंड मध्ये आहे आणि गोल्डने समजा 4500 ला जर तिथून एक आपल्याला रिव्हर्सल पॉइंट दिला आहे आणि पर्टिक्युलर पॉइंटने एक आपल्याला 4500 पासून तर 4600 पर्यंत जर प्राइस गेली आहे, तर 4500 हा आपल्यासाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट झाला आहे. इन शॉर्ट, सपोर्ट म्हणजे एक असा पॉइंट जिथून एक बाइंगची सुरुवात झाली आहे, त्याला आपण सपोर्ट असं म्हणतो. ठीक आहे. आता आपण बघूया रेजिस्टन्स म्हणजे नेमकी काय. रेजिस्टन्स म्हणजे अशी एक प्राइस लेवल जिथून आपल्याला प्राइस एक खाली यायला सुरुवात होते, त्याला आपण रेजिस्टन्स असं म्हणतो. आपण उदाहरणार्थ म्हणजे समजूया की जर समजा गोल्ड 5000 ला गेला आणि 5000 वरनं गोल्डने आपल्याला अराउंड 4800 पर्यंत एक सेल ऑफ दिला. म्हणजेच काय झालं, 5000 पासनं एक प्रॉपर शार्प फॉल आपल्याला भेटला. त्या शार्प फॉलला आपण असं म्हणतो रेजिस्टन्स. तो रेजिस्टन्स म्हणजे 5000चा हा खूप इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आता गोल्ड मध्ये झालाय असं आपण समजूया. इन शॉर्ट, रेजिस्टन्स म्हणजे असा पॉइंट जिथून सेलर्स हे ऍक्टिव्हेटेड झालेले आहेत आणि तिथून मार्केट आपल्याला खाली यायला सुरुवात झाली आहे, तो पॉइंट म्हणजे रेजिस्टन्स. आता सगळ्यात मोठा प्रश्न असा, बिगिनर ट्रेडर्स सुरुवातीला सपोर्ट अँड रेजिस्टन्स वर लॉस करतात का? कारण की ते कन्फर्मेशन घेत नाहीत. सपोर्ट अँड रेजिस्टन्स फक्त एक लेवल असते. त्या लेवलवर तुम्ही डायरेक्टली बाय आणि सेल करू शकत नाही. त्या लेवलवर पर्टिक्युलर आल्यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशनची वेट करावी लागेल. लोअर टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला सेलिंगची लेवल असेल तर सेलिंगला तुम्हाला एक कन्फर्मेशन कॅन्डल घ्यावी लागेल आणि मग तुम्ही सेलिंग मध्ये ट्रेड करू शकता. जर तुम्ही डायरेक्टली ट्रेड केला तर तुम्हाला लॉस हा फेस करावा लागेल. तर मी तुम्हाला सजेशन करेल की तुम्ही एक चांगली कन्फर्मेशन कॅन्डल्स बघा आणि मग तुम्ही त्यानंतर बाय किंवा सेल तुम्ही सपोर्ट अँड रेजिस्टन्स वर करू शकता. आता सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न असा पडतो सगळ्यांना की सपोर्ट अँड रेजिस्टन्स कोणत्या टाइम फ्रेम मध्ये ड्रॉ करायचे. मी तुम्हाला पर्सनली सजेशन करेल की तुम्ही फक्त आणि फक्त 4 आवर आणि डे फ्रेम मध्ये तुम्ही सपोर्ट अँड रेजिस्टन्स ड्रॉ करा. सपोर्ट अँड रेजिस्टन्स हे ट्रेडिंगचे फाउंडेशन आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे 100% गॅरंटी नसते की ट्रेड तिथून रिव्हर्स होईल की नाही होणार. तर तुम्ही सपोर्ट अँड रेजिस्टन्स एक बेसिक कन्फर्मेशन म्हणून यूज करू शकता आणि मग तुम्ही पुढे टर्न करा. मग पुढच्या भागामध्ये आपण अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज हे 3 ट्रेंड्स मार्केटमध्ये असतात, याचं डिटेल अनालिसिस आपण करूया. तर तुम्ही फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि सेकंड पार्टसाठी तुम्ही रेडी राहा.